हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी
Thank you.
चंद्र नीलांबुदाभं जगननी तपानी मंडल मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वराय सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपात स्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजयोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखेस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सयांसे गिरिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो मी आता श्री संतांचे क्रांती पाऊल सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पांडुरंगा समोर उभे राहिले कारण आराध्य दैवत आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं पांडुरंग आणि पांडुरंग कोण आहे विठ्ठल कोण आहे तर आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता हे ब्रह्मांड हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे हे ब्रह्मांड जो प्रसवलेला आहे प्रसवला विश्व तोची अर्थात हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे जेणे हे विश्व निर्मिले महर्षी देवाते स्थापिले 21 स्वर्गाते धैर्य सत्ता मात्रे आपुलिया असा असणारा जो पांडुरंग आहे असा असणारा जो भगवान आहे पांडुरंगा समोर जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहतात जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं असणारं भजन जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवासमोर उभे राहिले आणि आज देवाला आज या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून मागणी मागतायत मागणी पर प्रकरणातील चिंतनी अभंग सेवेकरता निवडलेला आहे मागणी म्हणजे काय मागणी म्हणजे मागणं मागणं म्हणजे जसं व्यवहारामध्ये सुद्धा तुम्ही आम्ही कुणाला काहीतरी मागतो आपण काही कुणाची सेवा केली तर आपण मागतो मागणं
परंतु मागणाऱ्या वर्गाला समाजामध्ये हलकं समजलं जातं. मागणं हे चांगलं नाही. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने धीग त्याचे. जो कुणाच्या तरी समोर हात पसरवतो, संत महात्मे सांगतात, जो कुणाच्या तरी समोर हांजी हांजी करतो, हात पसरवतो, त्याच्या जीवनाचा संत महात्मे म्हणतात धिक्कार असो. हात पसरी जिने, काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी लालसा आहे आणि म्हणून त्या लालसेपोटी, त्या अपेक्षेपोटी कुणाचा तरी पाठीमागं लोंढा घोळतो मनुष्य. हा स्वभाव आहे माणसाचा. काहीतरी मिळावं आणि म्हणून काहीतरी मिळावं याकरता जो हांजी हांजी कुणाच्या तरी पाठीमागा करतो. हात पसरी जिने धीग त्याचे, हे संत महात्म्यांचे शब्द आहेत. म्हणजे मागणं हे चांगलं नाहीयेच. मागणाऱ्या माणसाला समाजामध्ये सुद्धा हलकं समजलं जातं. ही जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहीत असताना सुद्धा आज जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे का बरं मागणी मागतात, यामध्ये विशेषता आहे. मागणी प्रकरणातील चिंतन अभंग सेवेकरता आपण निवडलेला आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने, सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने, मर्यादा पुरुषोत्तम अवतार प्रभू रामचंद्र रामनवमी काही दिवसापूर्वी पार पडली. या असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये योगायोगानं रामनवमी येते. म्हणजे काही दिवस रामनवमीला होऊन जातात आणि मध्यंतरी हनुमान जन्म उत्सव अर्थात हनुमान जयंती ही आहे. हनुमान जयंती ही येते. रामनवमीचे काही दिवस उलटून जातात. रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीच्या असणाऱ्या निमित्तानं, कारण महाराजांना सुद्धा परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांना या कालावधीमध्ये भरपूर कार्यक्रम असतात आणि त्यामुळं त्या असणाऱ्या हनुमान जयंतीच्या कालावधीमध्ये आपल्याला कार्यक्रम महाराजांचा भेटत नाही. तरी परंतु बेटाशी एकनिष्ठ असलेली आपली श्रद्धा आहे. बेटाशी जोडलेले हे असणारं गाव आहे. परमपूजनीय परमादरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं तर लाडकं गाव आहे. वाकडी म्हणजे ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांचं असणारं लाडकं गाव. या गावामध्ये तर भगवान शिवाचा अंश अवतार म्हणजे खंडेराव महाराज जागृत देवस्थान आहे. खंडेराव महाराज आहे. नवे नवे योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचे काही अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा गावामध्ये झालेले आहे. चार असणारे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी वाकडी गावामध्ये योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह अर्थात 4 असणारे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी पार पडलेले आहे. म्हणजे बेटाशी असणारं जोडलेलं असणारं एकनिष्ठ असणारं श्रद्धावान असणारं गाव आहे. बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी जवळजवळ वर्ष 42वे वर्ष आहे. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने कलियुगाच्या असणाऱ्या या वाहोटळीमध्ये मध्यंतरीचे 2 वर्ष तुमचे आमचे गेले का कोरोनामध्ये गेले. कोरोनाचं महासंकट, जागतिक असणारं संकट, त्या संकटामध्ये कितीतरी लोक गेले म्हणजे चांगले लोक गेले. आणि आपल्याच गावात शेजारी असणारं गाव, ज्या गावानं तर लीडच तोडली, चितळी गावानं तर कोरोनाची लीड तोडली. हाहाकार निर्माण केला या रोगानं चितळी गाव. आणि मला असं वाटतं गेल्या काही 2-4 दिवसापूर्वी एकाच दिवसामध्ये त्या ठिकाणी 21 वर्ष श्राद्ध झाले. एकाच दिवसामध्ये 21 वर्ष श्राद्ध. काय हाहाकार आहे. परंतु आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज या रोगाबद्दल बोलताना 400-450 वर्षापूर्वी बोलतात बरं का महाराज. 400-450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांची काय संतांची दृष्टी असेल भगवान जाणे. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज एका ठिकाणी एका नाटाच्या अभंगामध्ये कोरोनाबद्दल बोलतात. कोरोना या रोगाबद्दल जगद्गुरु तुकाराम महाराजचे काही शब्द आहे. नाटाचा एक अभंग आहे. त्या नाटाच्या अभंगामध्ये एक चरण आहे. त्या नाटाच्या त्या चरणामध्ये असं जाणवलं. आता त्याचा एक आध्यात्मिक अर्थ आहे, एक बाह्य अर्थ आहे आणि एक मतीत अर्थ आहे. बाह्य अर्थ आपल्याला या असणाऱ्या कोरोनाच्या संकटामध्ये जो आपण अनुभवला, जो
कारावास तुम्ही आम्ही सहन केला, जो कारावास तुम्ही आम्ही भोगला, 2 वर्षाचा जो कालावधी गेला, तर त्याचा शब्दार्थ जर आपण पाहिला तर संत महात्म्यांची जी दृष्टी आहे, योगीराज जगद्गुरु तुकाराम महाराजांनी यांना जाऊन तर 400-450 वर्ष झाली. मग 400-450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराज कोरोना बद्दल बोलताना त्यांचे शब्द आहे बघा कसे. त्या असणाऱ्या नाटाच्या अभंगामध्ये त्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की कोरोना सारखा महाभयंकर ज्या वेळेला रोग निर्माण होईल, परिस्थिती भयंकर जगतामध्ये जागतिक स्तरावर निर्माण होईल, तर त्या वेळेला आपल्या कुटुंबातील परिवारातील मंडळींनी आपलं आरोग्य सांभाळण्याकरता आपली जीवनशैली कशी असावी त्यावेळेला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हा कोरोना सारखा रोग ज्या वेळेला येईल ना तर त्या वेळेला कसं वागा. संत महात्मे सांगतात नये निघो आपुलिया घरा, आपल्या घराच्या बाहेर पडायचं नाही. हे जगद्गुरु तुकाराम महाराज लिहितात बरं का. नये निघो आपुलिया घरा म्हणजे 2 वर्ष तुम्ही आम्ही लॉकडाऊन मध्ये होतो बघा. नये निघो आपुलिया घरा कारण सरकारनं नियम कायदा घालून दिलेला होता, बाहेर फिरायचं नाही. कारण बाहेरची जी हवा आहे, वारं आहे ते विषारी आहे. म्हणून बाहेर नये निघो आपुलिया घरा, बाहेर लागो नये वारा. बाहेरचं वारं भयंकर आहे, विषारी आहे. आणि बाहेर फिरण्याचा जर प्रसंग आलाच तर तोंडाला मास्क वापरा. बघा मास्क हा शब्द नाही आला तिथं, परंतु त्या ठिकाणी महाराज म्हणतात नये निघो आपुलिया घरा, बाहेर लागो नये वारा. बाहेरचं वारं विषारी आहे, त्यामुळे बाहेर फिरायचं असेल तर तोंडाला मास्क वापरा. आणि बहु बोलणे ते सारा, जास्त बडबड करू नका, कारण मुखाच्या द्वारातून हा कोरोना व्हायरस आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतो, म्हणून जास्त बोलू नका. बहु बोलणे ते सारा आणि संग दुसरा वर्जावा. संग दुसरा वर्जावा या शब्दाचा अर्थ होतो की आपल्या कुटुंबातील आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती जर पॉझिटिव्ह निघाली तर त्या व्यक्तीच्या सुद्धा जास्त संपर्कामध्ये राहू नका. संग दुसरा वर्जावा नाटाचं एक प्रमाण आहे. नये निघू आपुलिया घरा, बाहेर लागू नये वारा. आपुलिया घरात हा कारावास तुम्ही आम्ही 2 वर्ष भोगला. नये निघो आपुलिया घरा, बाहेर लागो नये वारा. बहु बोलणे ते सारा, संग दुसरा वर्जावा. आपल्याच कुटुंबातले आपल्याच परिवारातले काही लोक पॉझिटिव्ह निघाले तर लोक त्यांच्या सुद्धा संपर्कामध्ये राहिले नाही. आणि एके ठिकाणी एकाने मला विचारलं गाव म्हटले महाराज कोरोना बद्दल तर जगद्गुरु तुकाराम महाराज एवढं सविस्तर आपली असणारी जी काही कोरोना बद्दलचे काही विचार आहे ते मांडतात, हे बरोबर आहे, आम्हाला पटलं सुद्धा. त्यांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण या रोगाच्या संदर्भामध्ये फेसोफेस बसलं, बरोबर आहे. परंतु आम्हाला हे विचारायचं आहे मग रोगाबद्दल जर बोलतात तर त्या रोगावर असणाऱ्या औषधाबद्दलही बोलत असतील ना. त्या रोगाबद्दल, त्या रोगावर एखादं औषध, रोगाबद्दल सांगितलं हे बरोबर आहे, परंतु रोगावर चालणारं एखादं औषध, तर याच असणाऱ्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराजांनी औषध सुद्धा सांगितलं. हेची भवरोगाची औषध,
मेडिकल मध्ये मिळत नाही. मग ते औषध मिळतं. ते औषध मिळण्याचं एकमेव मेडिकल आहे आणि ते मेडिकल म्हणजे हा धर्ममंडप. ज्या धर्ममंडपामध्ये आपण आज या ठिकाणी उपस्थित आहोत, या असणाऱ्या धर्ममंडपामध्ये ते औषध भेटतं. अरे कोरोना सारखाच काय, कोरोना सारखा कोरोनाचा पाप जरी आला, नवे नवे कोरोनावर तर चालतं, परंतु जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून, जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सोडवणार प्रभावी असणार रामबाण औषध म्हणजे हे भवरोगाचे औषध. कोणतं औषध? म्हणजे ब्रह्मरस घेई काढा, इतर काढे जर आपण घेतले, बरेच काढे निघाले त्यावेळेला. त्या कोरोनाच्या काळामध्ये एवढे काढे निघाले, आमचा काढा घ्या, आमचा काढा घ्या. परंतु संत महात्मे म्हणतात या इतर काढ्यापेक्षा एक प्रभावी असणारा काढा म्हणजे ब्रह्मरस घे काढा. काय होईल? तेने पिडा वारेल, पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. अर्थात हा असणारा जर काढा आपण घेतला तर कोरोना काय, कोरोनाचा बाप जरी असला, महाराज म्हणतात तो काही करू शकत, त्याच्यावर चालणार औषध म्हणजे भगवंताचं भजन आहे, परमार्थ आहे. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह, त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये भगवंताचं भजन आहे. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज सांगायचे, कायम सांगायचे की ज्या वेळेला अखंड हरिनाम सप्ताह योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचा प्रारंभ झाला, सुरुवात झाल्याबरोबर आणि पंढरीमध्ये राहणारा पांडुरंग परमात्मा आणि योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या सप्ताहामध्ये येतो. हे असणार भजनाचं सामर्थ्य आहे, हे परमार्थाचं सामर्थ्य आहे, हे भजन आहे. कलियुगामध्ये आम्ही आलेलो आहोत आणि कलियुगाची ही वाहुटळ आहे. कलियुगामध्ये या गोष्टी अनुकूलता प्रतिकूलता, अनुकूलता प्रतिकूलता या गोष्टी येतच राहणार आहे. तरी परंतु या कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ साधन आहे, भगवत प्राप्तीचं साधन आहे आणि ते साधन म्हणजे भगवंताचं भजन. म्हणून जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आज जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ आम्ही ज्या वारकरी संप्रदायामध्ये जो परमार्थ करतो, त्या परमार्थ करत असताना ज्या असणाऱ्या साधू संतांचे आम्ही पाहिक आहोत, ज्या संत महापुरुषांना देवाचा अनुभव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, शांती ब्रह्म एकनाथ महाराज असतील, नाथ महाराजांच्या घरी स्वतः भगवान परमात्माने, पांडुरंग परमात्माने 36 वर्ष नाथ महाराजांची सेवा करावी, देवाचा अनुभव आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार काय आहे? छोट्याशा एका प्रमाणावरून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार काय आहे हे आपल्याला कळेल. रामेश्वर भट्ट आहे, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, गावचा पाटील कोपला, देहू गावामध्ये राहणारे जगद्गुरु तुकाराम महाराज.
जगद्गुरु तुकाराम महाराज वेदाच्या रुचा त्यांच्या मुखातून बाहेर पडतात नवे नवे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी समाजाच्या कल्याणाकरता गाथांची निर्मिती केली. गाथा लिहिला. जाळोनी संसार बैसलो अंगणी. संसार प्रपंचाची राख रांगोळी करून तुमच्या आमच्या कल्याणाकरता तुमच्या आमच्या हिताकरता ज्यांनी गाथा निर्माण केला. आणि तो गाथा निर्माण झाल्यानंतर वाघोलीचे असणारे रामेश्वर भट्ट गावच्या पाटलांना बोलावलं त्यांना. आणि रामेश्वर भट्ट आले. दरबार भरला. आणि दरबारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना बोलावलं. जगद्गुरु तुकाराम महाराज काय करताय तुम्ही? सांगितलं. म्हटले महाराज तुका म्हणे मज बोलावी तो देव अर्थ गुह्य भाव तुझी जाणी. अभंगाची रचना जी केली ही माझ्या स्वतःच्या स्वइच्छेने नाही केली. म्हटले महाराज ही भगवंताची प्रेरणा झाली. नामदेवे केले स्वप्न माझी जागे सवे पांडुरंगे येवोनिया. पांडुरंगाने केलेली आज्ञा आहे. त्यांच्या प्रेरणेने हे कार्य मी केलेलं आहे. गाथा लिहिलेला आहे. वाघोलीचे असणारे रामेश्वर भट्ट आणि सांगितलं तुकोबा जो अभंगाचा तुम्ही गाथा निर्माण केलेला आहे त्या अभंगाच्या गाथाला खालून वरून दगड बांधा आणि अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडवा. जे जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवासमोर पांडुरंगासमोर उभे राहिले ते जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचा अधिकार त्यांचा परमार्थ त्यांचं भजन आणि त्यांच्या भजनामध्ये असणारी शक्ती. वारकरी संप्रदाय म्हणजे साधा नाहीये. वारकरी संप्रदाय हा साधा नाहीये. या वारकरी संप्रदायाची म्हणजे भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन पंढरीची वारी करणारे पहिले वारकरी भगवान शिव आहे. शिव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंगाचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये ज्या वेळेला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी उडवला आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात जाळोनी संसार बैसलो अंगणी. अडाचे काळे केले रक्ताचे पाणी केलं रात्रीचा दिवस केला देवा करता समाजाच्या कल्याणाकरता हे कार्य केलं. आणि हा अभंगाचा गाथा आज रामेश्वर भट्टानं बुडवायला सांगितला. अभंगाचा गाथा ज्या वेळेला इंद्रायणीच्या डोहामध्ये खालून वरून दगड बांधले आणि अभंगाचा गाथा बुडवला त्या अभंगाच्या रक्षणाकरता नाही. अभंगाच्या रक्षणाकरता नाही जगद्गुरु तुकाराम महाराज बसले इंद्रायणीच्या तीरावर. मग 13 दिवस अन्न आणि पाण्याचा त्याग करून तुमच्या आमच्या रक्षणाकरता बसले. हो जगद्गुरु तुकाराम महाराज इंद्रायणी तीरावर कशा करता बसतात? अहो देवाचा अनुभव आलेला आहे. देवाची भक्ती केलेली आहे. देवाचा अनुभव आलेला आहे. अभंगाचा जो गाथा निर्माण केलेला आहे समाजाचं हित व्हावं. बुडत हे जन न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया. अन्न आणि पाण्याचा त्याग केला. गळ्यामध्ये बिना हातामध्ये चिपोळ्या घेतल्या आणि अन्न आणि पाणी वर्ष केलं तो जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि इंद्रायणीच्या तीरावर भगवंताचा धावा केला. हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे Hare
इंद्रायणीच्या तीरावर बसले रक्षणा करता. कोणाच्या? तुमच्या आमच्या रक्षणा करता. गाथ्याच्या रक्षणा करता बसले म्हणजे तुमच्या आमच्या रक्षणा करता. जगाचा कल्याण संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. 13 दिवस अभंगाचा गाथा, पाण्यामध्ये बुडवलेला अभंगाचा गाथा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती बघा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं भजन बघा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ ही भक्ती, हे भजन, आणि या भजनाची असणारी शक्ती पाण्यामध्ये बुडवलेला आणि ज्याला खालून वरून दगड बांधलेले आहे तो अभंगाचा गाथा हा चमत्कार नाहीये. जगद्गुरु तुकाराम महाराजांची भक्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अन्न आणि पाण्याचा त्याग करून 13 दिवस इंद्रायणीच्या तीरावर गळ्यामध्ये विणा घेऊन भगवंताचा धावा केला. तुमचं आमचं हित व्हावं, तुमचं आमचं कल्याण व्हावं, तुमचा आमचा उद्धार व्हावा याकरता इंद्रायणीच्या तीरावर बसले 13 दिवस. आणि 13 दिवस वया रक्षुनिया उदकी ओरड्याच काढून दाखविल्या शेकी. जडी दगड सहित वया जडी दगड सहित सहित नुसत्या वया नाही वर आल्या हो. जडी दगडा सहित वया तारी येल्या जैशाला. हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ आहे. ते जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. ते देवासमोर मागणी मागताना सर्वसामान्य मागणी कशी मागतील हो. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या असणाऱ्या भक्तीमध्ये सामर्थ्य आहे की अभंगाचा गाथा पाण्यामध्ये बुडवलेला अभंगाचा गाथा पाण्यावर तरतो कसा. तर राघवे सागरात अभंगाचा गाथा वर येतो. याचा अर्थ मनुष्याकृते रागवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी तुझी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला से तुझे अनाथा दिना कारणे तू कयाने. तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी. हे
जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांची भक्ती आहे. पांडुरंगाची भक्ती करणारी जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाव पांडुरंगाचे असणारे भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज देवासमोर उभे राहिले आणि मागणी मागतात. परंतु मागण्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे सर्वसामान्य मागणी आणि एक आहे विशेष मागणी. संसाराचे विचार अर्थात संसाराचा विचार करण्याची बुद्धी सीमित आहे. अर्थात संसार प्रपंचाचाच विचार जो करू शकतो आणि संसार प्रपंचाच्या विचारामध्ये जो कायमचा आहे अशा मागणाऱ्याची एक पद्धत आहे. याला सामान्य मागणी म्हणतात. एक सर्वसामान्य मागणी आहे. जसं तुम्ही आम्ही सुद्धा परमार्थ करतो, देवदेव करतो, कीर्तन करतो. आम्ही कीर्तन करतो, तुम्ही टाळ वाजवता, तुम्ही कीर्तन श्रवण करतात. बरोबर बरं आहे, चालू आहे आपलं परमार्थ चालू आहे. कलियुग आहे, कलियुगामध्ये कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण दिले भेटी. परमार्थ करतोय आपण. परंतु ज्या वेळेला तुम्ही आम्ही ज्या वेळेला परमार्थ करतो आणि परमार्थ करत असताना ज्या वेळेला जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती येते, तर प्रतिकूल परिस्थिती आल्यानंतर तुम्ही आम्ही देवाला मागतो, दावा करतो देवाचा, हे प्रभू या संकटातून आम्हाला सोडव. किंवा तुमची आमची जी मागणी आहे ती सर्वसामान्य मागणी आहे. तुमची आमची मागणी कशी आहे? वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, हे तुमची आमची मागणी आहे. सर्वसामान्य मागणीचा एक प्रकार आहे. जसं सर्वसामान्य मागणी, व्यावहारिक मागणी, तिचा एक प्रकार. एक हुशार मागणार आणि एक मूर्ख मागणार. हुशार मागणारा कुणाला म्हणतात? एक आंधळा मनुष्य आहे. आंधळा मनुष्य आणि त्याचं जवळजवळ 60-70 वर्षाचं वय झालं. 60-70 वर्षाचं वय झालं. परंतु त्यानं एक दिवस असा विचार केला की मी जर लग्न केलं असतं तर, आता वय झालं त्याचं 70 वर्षाचं आणि तो म्हणतो की मी जर लग्न केलं असतं तर, परंतु आता मला मुलगी कोण देणार? अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये यायला लागले. परंतु आता त्याने विचार केला मला मुलगी कोणी देणार नाही, मी तर एक आंधळा आहे, आंधळा सुरदास आहे. परंतु त्याने विचार केला जर प्रयत्न जर आपण केलाच, जरा आपण प्रयत्न केला तर काही गोष्टी अशा आहे, अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. पण काय करावं त्याकरता? या जगामध्ये असं कोणतं दैवत आहे की त्या असणाऱ्या दैवताचं जर आपण भजन केलं, उपासना केली, तर ते दैवत जर प्रसन्न झालं आणि दैवत प्रसन्न झालं तर आपल्याला त्याला मागता येईल काहीतरी. परंतु तपाशिवाय तर नाही होणार ते दैवत प्रसन्न. तपे विन दैवत दिदया विन प्राप्त. तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही. पाहिलं विचार केला ब्रह्मांडामध्ये एक दैवत आहे, ज्या दैवताचं नाव आहे भोळ दैवत, म्हणजे भगवान शिव. भगवान शिवाची आराधना त्यांना केली, उपासना केली, भक्ती केली आणि एक दिवस ही उपासना सफल झाली आणि एक दिवस भगवान शिव, भगवान शंकर मंदिरामधून प्रसन्न झाले आणि आंधळ्या आता माणसाला बोलायला लागले की बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू माझी भक्ती केली, माझं भजन केलं आणि त्या असणाऱ्या तुझ्या भक्तीमुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे असेल तर मी देण्याकरता समर्थ आहे. तर भगवान शिव आहे, देण्याकरता समर्थ आहे. भगवान शिव आहे, भोळ दैवत आहे. परंतु भोळा वेगळा आणि बावळट वेगळा. भगवान शिव हे भोळ दैवत आहे. परंतु भोळा या शब्दाचा अर्थ आहे जो सरळ स्वभावाचा, जो सरळ मनाचा. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, कीर्तनामध्ये एक गोष्ट महत्वाची आवर्जून सांगावीशी वाटते की सरळ होणं फार अवघड आहे. सरळ होणं, मी जर तुम्हाला म्हटलो की सरळ बसा, सरळ बसा म्हटल्यानंतर शब्द तुमच्या कानावर गेल्याबरोबर तुम्ही सरळ बसाल. सरळ चला, सरळ चालता येतं, सरळ बसता येतं, परंतु सरळ होणं फार कठीण. लक्षात आलं का तुमच्या? सरळ होणं फार कठीण आहे. हे असणारे जे आकडे आहे ना, सरळ होणं फार कठीण आहे. सरळ बसता येतं, हो सरळ चालता येतं, परंतु सरळ होणं फार कठीण आहे. भगवान शिवाचा स्वभाव आहे, सरळ त्याचा स्वभाव आहे, त्याला भोळा म्हणतात. भगवान शिव प्रसन्न झाले. सांगितलं अंध सुरदासाला, सांगितलं बाबा तुला काय पाहिजे? तर आता हुशार मागणारा जो आहे, अंध सुरदास आहे, दोन्ही डोळ्यांना आंधळा आहे, भगवान शिव प्रसन्न झालेले आहेत. भगवान शिवानं सांगितलेलं आहे तुला जे पाहिजे ते मी देतो, समर्थ आहे मी. यानं विचार केला आता भगवान शिव हे दैवत प्रसन्न झालेलं आहे, आता हे तपाशिवाय तर काही प्रसन्न होत नाही, परंतु मी तप केलं, साधना केली, दैवत प्रसन्न झालं. काय मागावं? डोळे मागावे तर हे विश्व, हा संसार मी पाहिल, हा संसार पाहून तरी काय करणार एक दिवस. आणि म्हणून डोळे नाही मागायचे. मग हुशार मागणारा आहे, हुशार मागणारा त्याला काय मागितलं बघा, एकाच वाक्यामध्ये त्याची मागणी बघा. भगवान शिव प्रसन्न
त्याने सांगितलं, हे प्रभू भगवान शिवजी, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच द्या. काय? त्याची मागणी बघा. त्यानं सांगितलं, हे प्रभू तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल ना तर मला एक द्या. काय? मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहावं अशी माझी इच्छा आहे. लक्षात घ्या, त्याची मागणी बघा. आंधळा आहे परंतु सर्वसामान्य जरी मागणी असेल, एका वाक्यामध्ये काय मागायचंय त्याला? काय मागितलं? मी माझ्या नातवाच्या, याचं लग्नच नाही अजून, मी माझ्या नातवाच्या डोक्यावर राजछत्र पाहावं. पाहावं हा शब्दही महत्वाचा आहे. पाहावं, डोळे नाही त्याला. अशी माझी इच्छा आहे आणि ही इच्छा तुम्ही पूर्ण करा. तथास्तु म्हणून भगवान शिव अंतर्धान झाले. आता काय करावं लागेल भगवान शिवाला? सर्वप्रथम याला एखादी पाहावी लागेल. तुमच्या गावातली नाही, याला एखादी पाहावी लागेल. याचं लग्न करून द्यावं लागेल. नुसतं लग्न करून जमणार नाही, याला मुलगाही द्यावा लागेल. पुन्हा त्याच्या मुलालाही एखादी मुलगी, तुमच्या गावातली नाही, त्यालाही त्याच्या मुलालाही एखादी मुलगी पाहावी लागेल. त्याच्या मुलाचंही लग्न झाल्यानंतर त्याच्या मुलालाही पुन्हा मुलगा द्यावा लागेल. म्हणजे याचा नातू, याला नातू द्यावा लागेल. आणि तो जो नातू आहे तो नातू त्याला सार्वभौम असणार राज्य वैभव द्यावं लागेल. आणि तो ज्या वेळेला सिंहासनावर बसेल, राजसिंहासनावर त्याचा नातू ज्या वेळेला बसेल आणि तो नातू त्या राजसिंहासनावर बसलेला पाहण्याकरता याला डोळे द्यावे लागतील. बघा, याला म्हणतात हुशार मागणारा. एकाच वाक्यामध्ये भगवान शिवाला सुद्धा त्यानं फसवलं हो. याला हुशार मागणारा म्हणतात. ही सर्वसामान्य मागणी, या मागण्याचा काहीच उपयोग नाही, परंतु हे सर्वसामान्य मागणी व्यवहारात. हुशार मागणारा दुसरा आहे मूर्ख मागणारा. आता मूर्ख मागणार कोण सांगू का? 9 वाजले तिकडे, सांगतो तेवढाच फक्त. मूर्ख मागणारा, 2 मित्र, दोघांचं खटकलं, दोघांचा वाद झाला. कशामुळे झाला? भगवान जाणे आता एका ताटात जेवणारे होते परंतु झाला वाद. काही कारणास्तव दोघांचा वाद झाला आणि तो वाद फार विकोप आला गेला. दोघांचा वाद झाला. दोघं मित्र होते परंतु भगवान शिवाचे खूप असणारे कट्टर भक्त होते. भगवान शिवाला आपला आराध्य दैवत मानत होते. दोघांचा वाद झाला आणि एक दिवस एक जण गेला भगवान शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन बसला. दुसऱ्याला असं वाटलं हा भगवान शिवाला प्रसन्न करून काहीतरी मागेल आणि म्हणून दुसरा सुद्धा मित्र त्याच्या पाठोपाठ गेला. एक बसला मंदिरामध्ये, दुसरा बसला मंदिराच्या बाहेर. दोघांची साधना सुरू झाली. भगवान शिवाचं भजन सुरू झालं आणि एक दिवस करता 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 5-6 महिन्याचा कालावधी गेला आणि भगवान शिव एक दिवस मध्यरात्री 12 वाजता मंदिरामध्ये जो बसलेला होता त्याच्यावर प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाबा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला जे मागायचं असेल तर ते माग. आता ही मागणी बघा, मूर्खपणाची मागणी. हुशारपणाची मागणी तुम्ही ऐकली, परंतु आता मूर्खपणाची जी मागणी आहे, हा मित्र बसलेला आहे मंदिरामध्ये, भगवान शिव प्रसन्न झालेले आहे, गोळदैवत प्रसन्न झालेलं आहे. भगवान शिव म्हणतायत की तुला जे पाहिजे ते मी देतो, मी समर्थ आहे देण्याकरता. काय पाहिजे तुला? त्यानं विचार केला की आता मी जर अगोदर मागितलं तर माझा मित्र बाहेर बसलेला आहे, तो माझ्यापेक्षा काहीतरी आगळं वेगळं मागेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, त्या मित्रांनी सांगितलं, एक काम करा, अगोदर जो बाहेर बसलेला आहे ना त्याला द्या, नंतर मला द्या. आता भगवान शिव बाहेर गेले, त्याला विचारलं तर त्यानं सांगितलं, नाही नाही, अगोदर जो मध्ये बसलेला आहे ना त्याला द्या आणि मग मी मागतो. आता भगवान शिवाला असं वाटलं, मी या ठिकाणी जो काही प्रगट झालेलो आहे, यांची तपश्चर्या, यांच्या साधनेमुळे मी प्रगट झालेलो आहे आणि माझी अशा प्रकारची अवहेलना करता येते. मध्ये जो बसलेला होता त्याला सांगितलं, तुला जर काही पाहिजे असेल तर माग, नाही तर मी चाललो. त्याने विचार केला, संधीचा फायदा घेतला पाहिजे. जो मध्ये बसलेला आहे त्याने विचार केला आणि त्याने सांगितलं की हे प्रभू, तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न असाल ना तर मला एकच द्या. काय? मूर्खपणाची मागणी बघा. त्याने सांगितलं, तुम्ही माझ्यावर जर प्रसन्न असाल, मी तुमची साधना केली, मी तुमचं भजन केलं आणि जर तुम्हाला मला द्यायचंच असेल तर मला एक द्या. काय म्हटले? माझा असणारा उजवा डोळा जाऊ द्या. म्हणजे आंधळा करा त्याला. उजवा डोळा जाऊ द्या, उजवा हात जाऊ द्या आणि उजवा पाय जाऊ द्या. प्यारलेश म्हणजे अर्धांग वायू. मागितलं काय बघा, मूर्खपणाची मागणी. प्रसन्न झालेलं कोण आहे? भगवान शिव आहे. यानं मागितलं की माझा उजवा डोळा जाऊ द्या, उजवा हात जाऊ द्या, उजवा पाय जाऊ द्या. म्हटल्याबरोबर तथास्तु म्हटल्याबरोबर गेला ना. उजवा डोळा गेला, उजवा हात गेला, उजवा पायही गेला. आता मागायची वेळ जो बाहेर बसलेला आहे त्याची आहे. आता तो याचा बापच आहे. हा बाहेर बसलेला जो आहे
याला तर दिलं भगवान शिवानं बाहेर गेले. भगवान शिव सांगितलं भक्ता तुला काय पाहिजे. सांगितलं यानं विचार केला हा माझाच असणारा मित्र मध्ये बसलेला आहे, परंतु मी सुद्धा याचाच मित्र आहे. मी काय याच्यापेक्षा कमी नाही, नको राहू तू कमी. भगवान शिवानं या असणाऱ्या मधल्या मित्राला काहीतरी विशेष दिलं असेल हे लक्षात घेऊन त्या बाहेरच्या मित्रानं मागितलं त्याच्या, हे प्रभू तुम्ही माझ्यावर जर प्रसन्न असाल तर मला एकच द्या. काय मधल्याला जेवढं दिलं होतं ना त्याच्यापेक्षा डबल मला पाहिजे. डबल पाहिजे म्हणजे मग काय द्यावं लागेल भगवान शिवाला. त्याचा एक गेला बिचाऱ्याचा, एक डोळा गेला होता, एक हात गेला होता, एक पाय गेला होता. डबल पाहिजे म्हटल्यानंतर याचे दोन्ही डोळे गेले, दोन्ही हात गेले, दोन्ही पाय गेले आणि बाहेर तो रांगायला लागला. ही मूर्खपणाची मागणी आहे. एक हुशार मागणारा वर्ग आहे परंतु व्यवहारातलाच वर्ग आहे. एक मूर्ख मागणारा वर्ग आहे परंतु व्यवहारातलाच वर्ग आहे, परंतु विशेष मागणी करणारा वर्ग आहे आणि तो वर्ग म्हणजे संत महापुरुष, संत महात्मे. आज जगद्गुरु तुकाराम महाराज ते जे देवाला मागतात ते फार विशेष मागतात. महाराज म्हणतात हे प्रभू जीवनामध्ये ज्या वेळेला संकट आलं द्रौपदीच्या आणि दरबारामध्ये ज्या वेळेला दुःशासनानं द्रौपदीला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला, ज्या दरबारामध्ये भीष्माचार्य होते, द्रोणाचार्य होते, कृपाचार्य होते, धृतराष्ट्र होता, नवे द्रौपदीचे 5 पती त्याच दरबारामध्ये बसलेले होते, परंतु द्रौपदीचं रक्षण करणारं तिथं कोणी नव्हतं. द्रौपदीला असं वाटलं मी एक क्षत्राणी आहे, माझं स्वतःचं अंगरक्षण मी स्वतः करू शकते. सर्व शक्तीपणाला लावली परंतु देवाला विसरलेली असणारी द्रौपदी स्वतःची शक्ती पणाला लावली तरी परंतु स्वतःचं अंगरक्षण करू शकत नाही. अशा वेळेला देवाचं स्मरण द्रौपदीनं केलं, देवाचं स्मरण झालं, अर्थात देवाचा विसर पडलेला होता आणि त्यामुळे जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती निर्माण झालेली होती. आणि देवाला ज्या वेळेला देवाचं स्मरण झालं आणि देवाला बोलावलं द्रौपदीनं, कृष्ण धावरे लवकरे द्रौपदीला ज्या वेळेला हा दुःशासन निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करतो, प्रतिकूल परिस्थिती आली, दरबारामध्ये कोणीच रक्षण करत नाही. हो एक महान पतिव्रता नारी आहे आणि तिला भर दरबारामध्ये एक वस्त्र जिने परिधान केलेलं आहे, रजस्वला अवस्थेमध्ये जी होती ती असणारी द्रौपदी, तिच्यावर ज्या वेळेला हे संकट आलं, देवाला विसरला मनुष्य, ज्या वेळेला देवाचा विसर पडतो त्यावेळेला जीवनामध्ये तुमचं आमचं जरी जीवन असलं तरी दुःख आल्याशिवाय राहत नाही. अशा या वेळेला या प्रसंगी देवाचं स्मरण झालं. द्रौपदीनं हाक मारली, बेडका सकया लागेला, देवाचं स्मरण केलं, देवाचं स्मरण केलं आणि देवाला हाक मारली. गोविंद द्वारिका वासिनी कृष्ण गोपी जनप्रिया, गोविंद द्वारिका वासिनी कृष्ण गोपी जनप्रिया, गौरवैः परिभूता हे कृष्णा, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण
भगवंताला अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराजांना या असणाऱ्या उदाहरणाची कल्पना आहे. ज्या वेळेला द्रौपदीच्या जीवनामध्ये संकट आलं, देवाचा ज्या वेळेला विसर पडला, तर त्या वेळेला पाहते पांडव अखंड वनवासी पैत्या देवासी आठविती. अर्थात ज्या ज्या वेळेला पांडवांच्या जीवनामध्ये संकट आलं, तर त्या वेळेला आणि पांडवांनी भगवंताचं स्मरण केलं. आणि जेव्हा आम्ही सुद्धा देवाला विसरतो, विसरली तया थोर झाली हानी. म्हणून दोन गोष्टी कधीच विसरत जाऊ नये. कीर्तनामध्ये, आजच्या कीर्तनामध्ये दोनच गोष्टी सांगतो मी, केवळ दोनच गोष्टी, कधीच विसरायच्या नाही. कल्याण होईल. दोनच गोष्टी फक्त. 2 तासाच्या कीर्तनामध्ये दोनच गोष्टी. कोणत्या दोन? म्हटले दो बात नसो याद रखजो चाहे सो कल्याण. मग कशा करता 2 तासाचं कीर्तन? 2 तासाचं कीर्तन जसं पूर्वीचं एक पीटर होतं. पीटर, ते पीटर चालू जर करायचं असेल, काय म्हणतात त्याला? पीटरच ना, जनरेटर. पीटर पूर्वीचं पीटर. त्याला जर चालू करायचं असेल तर किती हँडल मारल्यानंतर ते चालू होत होतं? अंदाजे 5, 6, 10, 5 हँडल मध्ये ते असणारं पीटर चालू होतं असं तुम्ही म्हणता. परंतु मी म्हणतो एकाच हँडल मध्ये ते चालू होतं. बरोबर आहे ना? 4-5 हँडल याकरता मारायचे आहे, त्याला गती आली पाहिजे. गती आल्यानंतर ते एकाच हँडल मध्ये चालू होतं. एकाच हँडल मध्ये चालू होतं ते. 4-5 नाही, 4-5 हँडल मध्ये चालू होतं. म्हणजे मग लागल ना, ते हँडल लागेल. एकाच हँडल मध्ये चालू होतं. एकाच हँडल मध्ये चालू होतं. एकाच हँडल मध्ये चालू होतं. बरोबर आहे. 2 तास कीर्तन या करता ऐकायचं आहे की कीर्तनामध्ये आल्यानंतर. कारण हा जो धर्ममंडप आहे ना, हा धर्ममंडप म्हणजे सर्व्हिसिंग सेंटर आहे. सर्व्हिसिंग सेंटर कळतं आपल्याला. आपल्या घरी जी गाडी आहे, 4 चाकीची गाडी आपण वापरतो, जी गाडी बिघडलेली गाडी दुरुस्त करण्याकरता कुठे नेतात? सर्व्हिसिंग सेंटर मध्ये. मग सर्व्हिसिंग सेंटर मध्ये बिघडलेली गाडी काय होते? दुरुस्त होते. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त होण्याचं एकमेव स्थान म्हणजे सर्व्हिसिंग सेंटर. बिघडलेली गाडी दुरुस्त व्हावी असं वाटत असेल तर तिला सर्व्हिसिंग सेंटर मध्ये घेऊन गेलं पाहिजे. मग बिघडलेली गाडी सर्व्हिसिंग सेंटर मध्ये नेल्यानंतर दुरुस्त होते, हे आपल्याला माहिती आहे. मग तुमच्या आमच्या ह्या ज्या गाड्या आहे, या बिघडलेल्याच गाड्या आहेत. या तुमच्या आमच्या ह्या ज्या गाड्या आहे ना, या बिघडलेल्याच आहेत. याचा आवरे सुद्धा व्यवस्थित आता निघत नाही. धूर फेकतात का? धूर. म्हणून वर्षातून ही एक प्रकारची चार्जिंग आहे. ही सर्व्हिसिंग करून घ्यायची. या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर या बिघडलेल्या गाड्या या धर्ममंडपामध्ये आल्यानंतर या गाड्या दुरुस्त होतात. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त होण्याचं पॉवरफुल सर्व्हिसिंग सेंटर म्हणजे हा धर्ममंडप. इथं आल्यानंतर बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करून भेटतात, काय की नाही? मग कीर्तनामध्ये दोनच गोष्टी. कोणत्या? म्हटले दो बात नसो याद रखजो चाहे सो कल्याण. दो बात नसो याद रखजो चाहे सो कल्याण. नारायण इत मौत को तुझो श्री भगवान. देवाला कधी विसरायचं नाही, कधीच नाही. देवाला कधी विसरायचं नाही. आणि आत्ताच गेली बघा मौत. मृत्यूला कधी विसरायचं नाही. मृत्यूला कधी विसरायचं नाही, देवाला कधी विसरायचं नाही. विसर पडतो का आपल्याला? सगळ्या गोष्टीचा विसर पडतो, परंतु कोणत्या खात्यावर किती आहे याचा कधीच नाही विसर पडतो. कधीच नाही. कोणत्या खात्यावर किती बॅलन्स आहे याचा कधीच विसर पडत नाही. कधीही उठवा तुम्ही त्याला, रात्री 12 वाजता 1 वाजता उठवा, परंतु देवाचा मात्र विसर पडतो. महाराज म्हणतात ज्या वेळेला देवाचा विसर पडतो त्या वेळेला जीवनामध्ये दुःख येतं. हे जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्ञात आहे, याची कल्पना आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज देवाला मागतात, हे प्रभू तुझा मला विसर कधीच पडू नये, हीच मागणी माझी प्रथम चरणामध्ये आहे. Yeah.
सेवावे हे प्रमाण ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या असणाऱ्या जीवनावर बसतं. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. महाराज जर एखाद्या घोड्यावर बसून आला असेल किंवा तांग्यात बसून आला असेल पूर्वीच्या काळी, तर लोकांकडं त्या घोड्या करता बैला करता धान्य मागू नये किंवा चारा मागू नये. तट्टा वृषभासी दाना तृण मागू नये जाना, तुका मने द्रव्य देती. पुढं म्हणू का? चाललाय परमार्थ. विठ्ठल विठ्ठल वाजून गेलेली आहे. यानंतर पंगत सुद्धा आहे. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणी मागतात. अभंगाचा प्रथम चरण आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात महत्वाची एक गोष्ट, पुन्हा एक महत्वाची गोष्ट म्हणतात. महाराज म्हणतात मला मुक्ती लागत नाही, मला धन लागत नाही, मला पाहिजे फक्त एकतर संत महापुरुषांचा सहवास आणि भगवंताचं विस्मरण कधी होऊ नये. कारण संतांचा सहवास, संतांचे विचार, संतांचं जर मार्गदर्शन असेल तर जीवनामध्ये क्रांती झाल्याशिवाय राहत नाही. जन्म आणि मृत्यूचं दुःख तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेलं आहे. ज्याच्या जीवनामध्ये हे जन्म आणि मृत्यूचं जे दुःख आहे ते नष्ट व्हावं असं वाटत असेल तर त्याकरता एकतर देवाला शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. हा परमार्थ का करायचा आहे? जन्म आणि मृत्यूचं दुःख तुमच्या आमच्या पाठीमागे लागलेलं आहे. कितीतरी वेळेस तुम्ही आम्ही जन्माला आलो मृत्यू झाला, कितीतरी वेळेस जन्माला आलो मृत्यू झाला, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे पचित. हे जन्म आणि मृत्यूचं दुःख नष्ट व्हावं याकरता परमार्थ आहे. याकरता 7 दिवसाचा हा असणारा खर्च आहे. जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सुटका व्हावी याकरता एकतर देवाला शरण जा, नाहीतर जन्म आणि मृत्यूच्या दुःखातून सुटका व्हावी असं वाटत असेल तर त्याकरिता संतांना शरण जा. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. बघा एक श्रीमद भागवतातला एक फक्त एकाच मिनिटात असणारा दृष्टांत एक उदाहरण सांगतो की ज्याच्या जीवनामध्ये एक अपराध घडला. राजा परीक्षितीकडून एक दिवस त्याच्याकडून एक अपराध असा घडला. जंगलामध्ये गेला राजा परीक्षिती. श्रीमद भागवतामध्ये जंगलामध्ये गेल्यानंतर साधूच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घालत असतात. हे आपणही ऐकलं, आपण हे पाहतो. परंतु राजा परीक्षितीने एक धर्मात्मा असणारा राजा आहे, परंतु राजा परीक्षितीनं एका साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. मेलेला साप. साधूच्या गळ्यामध्ये फुलाचे हार घालत असतात हे बरोबर आहे, परंतु साधूच्या गळ्यामध्ये मेलेले सर्प नाही. आज राजा परीक्षितीकडून एक चूक घडली. मेलेला सर्प एका साधूच्या गळ्यामध्ये घातला. आपल्या राजधानीला राजा परीक्षिती निघून गेला. पण साधूचा मुलगा शमीक मुनी होते. शमीक मुनीचा मुलगा श्रृंगी होता, कौशिकी नदीमध्ये खेळत होता. त्याला ज्या वेळेला हे कळालं, ही वार्ता कळाली, हा समाचार कळाला की माझे पिता श्री भगवंताचं चिंतन करत असताना कुणी एक राजा येतो आणि माझ्या पिताश्रीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवतो. हे शोभत का राजाला? कौशिकी नदीमध्ये जलक्रीडा करत असणारा तो ऋषी कुमार तेजस्वी होता, प्रभावी होता आणि त्यानं त्याच कौशिकी नदीचं हातामध्ये जल घेतलं. अभिमंत्रित ते जल केलं
आणि राजा परीक्षितीला शाप दिला. सांगितलं माझ्या पित्याच्या गळ्यामध्ये भगवंताचं चिंतन करत असताना ज्या घमेंडखोर राजानं माझ्या पिताश्रीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवलेला आहे. सर्पानं माझ्या पित्याला अपमानित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आज शाप देतो की आजपासून 7व्या दिवशी राजा परीक्षितीच्या शरीराला सुद्धा सर्प दंश होईल. तक्षक नावाचा सर्प दंश त्याच्या शरीराला होईल आणि 8वा दिवस तो पाहणार नाही. शाप ज्यावेळेला दिला आणि शापाची वार्ता हा समाचार राजा परीक्षितीला ज्यावेळेला कळाला की माझा मृत्यू केवळ आणि केवळ 7व्या दिवशी, 8वा दिवस मी पाहणार नाहीये. सर्वस्वाचा त्याग करून मुलांवर संपूर्ण राज्य सोपवून आणि राजा परीक्षिती सर्वस्वाचा त्याग करून गंगेच्या तीरावर आला आणि एका साधू समोर बसला. चक्रवर्ती सम्राट आहे राजा परीक्षिती, परंतु ज्या वेळेला जीवनामध्ये उर्वरित केवळ आणि केवळ 7च दिवस शिल्लक राहिलेले आहे. 7 दिवसाची ही सप्ताहाची परंपरा आजची नाहीये. पहिला सप्ताह भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केला गोवर्धन पर्वताखाली. व्रजवासियांचं रक्षण करण्याकरता इंद्राला राग आला. इंद्राने प्रलय काळाचे संवर्तक नावाचे मेघ पाठवले. कारण दरवर्षी असणारे व्रजवासी, वृंदावनवासी, गोकुळवासी दरवर्षी इंद्रयाग करायचे. परंतु भगवंतानं सांगितलं नाही, इंद्राची पूजा बंद करायची आणि जो आपली सेवा करतो जो गोवर्धन, त्या गोवर्धनाची पूजा करायची. आणि गोवर्धनाची पूजा केल्यामुळे इंद्राला राग आला आणि इंद्रानं ईर्षेपोटी संपूर्ण गोकुळ वृंदावन जलमय करून टाकण्याकरता प्रलय काळाचे मेघ पाठवले. गडगडाट करत मेघ आले. विजांचा गडगडाट सुरू झाला आणि जल वर्षाव धो 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 मुसळधार पाऊस पडू लागला. सर्व व्रजवासी, सर्व गोकुळवासी घाबरले, भगवंताला शरण गेले. हे प्रभू, या असणाऱ्या संकटातून आमचं रक्षण करा प्रभू, रक्षण करा. आणि अशा वेळेला भगवंताचं वय आहे 7 वर्षाचं. 7 वर्षाचं ज्याचं वय आहे, 7 कोसाचा विशाल असणारा गोवर्धन पर्वत आहे. परंतु भगवंतानं वयाच्या 7व्या वर्षी 7 कोसाचा गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करांगलीच्या अग्रभागावर उचलून धरला आणि संपूर्ण व्रजवासियांचं रक्षण केलं. हा अखंड हरिनाम सप्ताह झाला भगवंतानं जो केला गोकुळ वृंदावनामध्ये गोवर्धन पर्वताखाली. 7 दिवसाचा सप्ताह तिथं झाला. त्यानंतर राजा परीक्षितीचं कल्याण व्हावं 7च दिवस ज्याच्या जीवनामध्ये राहिलेले आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7च दिवस आहे. 8वा दिवस कुणीही पाळणार, कुणीच पाहणार नाही. कारण 8व्या दिवशी आठवायचा असतो. 8व्या दिवशी आठवायचा असतो. 7 दिवस ज्याच्या जीवनामध्ये उर्वरित राहिलेले होते तो असणारा राजा परीक्षिती एका साधू समोर बसला आणि साधू जवळ समोर बसून सर्वप्रथम साधूला एक प्रश्न केला. म्हटले, महाराज सांगा, कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार सुनबाईला अजून काही नाही, आम्हाला बोर घ्यायचा आहे, आम्हाला विहीर घ्यायची आहे. म्हणजे साधू नारळावारी घालवला. साधू समोर बसल्यानंतर आज राजा परीक्षितीनं प्रश्न केला. म्हटले, महाराज सांगा, 7वा दिवस 7च दिवस माझ्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेले आहे, 8वा दिवस मी पाहणार नाहीये, सांगा
माझं समाधान कशाने होईल? समाधान नावाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर समाधान भेटेल का मला? नाही नाही नाही, समाधान हे समाधान नावाच्या हॉटेलमध्ये नसतं. म्हटले मग सांगा महाराज, काय मी उद्धार पारेन, काय कृपा करेन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. माझ्या आत्मकल्याणाकरता काहीतरी सांगा. राजा परीक्षितीच्या आत्मकल्याणाकरता शुकाचार्याने राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची भगवंताची कथा ऐकवली आणि 7 दिवस हे अमृत, ही कथा अर्थात ही कथा रूपी अमृत राजा परीक्षितीने पान केलं. आणि आजच्या प्रमाणे 7वाच दिवस होता. 7वा दिवस आहे, 7वाच दिवस होता. राजा परीक्षितीला शुकाचार्य विचारत होते. एक साधू महात्मा आहे शुकाचार्य, आणि परीक्षितीला विचारतात, म्हणजे राजा हा 7वा दिवस आहे, काही तो असणारा तक्षक नावाचा सर्प निघालेला आहे, तुझ्या शरीराला तो दंश करणार आहे. आज तुला कसं वाटतं? तुला काही भीती, काही भय वाटतं की नाही? म्हटले नाही हो महाराज, भय नाही वाटत. भय काय, मरण काय, मृत्यूची नाही हो, तक्षकाची भीती नाही. एक तक्षक आहे, असे हजारो तक्षक आले आणि हजारो तक्षकाने एकाच वेळेला माझ्या शरीराला जरी दंश केला तरी मी मरू शकत नाही, कारण मरण माझे मरून गेले. मज गेले अमर तुमच्या कृपेनं, तुमच्या मुखारविंदातून निघालेले ते अमृत, त्या अमृताचं मी पान केलं, आणि ज्यानं अमृत पान केलं तो मरू शकत नाही. महाराज तुमचे उपकार केले, उपकार सांगो मी काय. बापन करियासी माय, धर्मे त्यांच्या हे देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. तुम्ही जे दान दिलं, तुमची जी कृपा झाली, तुमच्या मुखारविंदातून निघालेलं ते अमृत पान केल्यामुळं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती, कृत्य झालो इच्छा केली ते पावलो. तुका म्हणे काळ आता करू न शके. आता काळ काय, काळाचा बाप जरी आला तरी याचा आता माझं काही बिघडू शकत नाही. आणि राजा परीक्षिती भगवंताची ही कथा श्रवण करून 7 दिवसामध्ये श्री शुक आपण करून कीर्तन उद्धरीला जाण. परीक्षितीचं कल्याण झालं, परीक्षितीचा उद्धार झाला. कशामुळे झाला? साधूचा सहवास मिळाला. शेवटचे दिवस, उर्वरित जीवनामध्ये राहिलेले शेवटचे दिवस साधूच्या सहवासामध्ये घातले आणि त्यामुळे जीवाचं सोनं झालं. ज्यानं जीवनभर पाप कर्म केलं त्याला सुद्धा साधूचा सहवास मिळाला. वाल्ह्या कोळ्याला जीवनभर पाप कर्म केलं आणि शेवटच्या प्रसंगी नारदांची भेट झाली, सहवास मिळाला, आणि नारदांच्या सहवासामुळं वाल्ह्या कोळ्याचं सुद्धा जीवाचं सोनं झालं. आणि त्यानं जे भजन केलं ते भजन फक्त 2 मिनिटं करायचं आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण करायचं. नारदांनी वाल्या कोळ्याच्या आत्मकल्याणाकरता जे साधन सांगितलं ते साधन अर्थात ते भजन करायचं. ज्यांना हात आहे ते हात वर करा, ज्यांना आहे तेच करा, ज्यांना हात नाही ते वर करू नका, मोठ्या प्रेमानं. आणि जोपर्यंत मी म्हणणार नाही की खाली हात करा तोपर्यंत खाली हात करायचे नाही. आणि जो कीर्तनामध्ये टाळी वाजवणार नाही त्याला त्याच्या जवळच्याची
धन्यवाद सर्वांना. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. जीवनभर पाप कर्म ज्यानं जीवनामध्ये केलं, परंतु शेवटच्या दिवसामध्ये ज्यानं भगवंताचं मोठं असणारं प्रेमानं भगवंताचं भजन केलं, कोळी याची कीर्ती वाढली गहन केली. रामायण रामाआधी वाल्ह्या कोळी पातकी भूमंडळी, परंतु साधूचा सहवास मिळाला आणि जीवाचं सोनं झालं. महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. संत महापुरुषांचा सहवास पाहिजे. या दोन गोष्टी या ठिकाणी महाराजांनी मागितल्या. अर्थात देवाचा विसर पडू नये कधीच, आणि संत महापुरुषांचा सहवास जीवनामध्ये मिळावा. एका जनार्दने घडो त्यांचा संग, आणि न व्हावा वियोग जन्मोजन्मी. संत महापुरुषांचा सहवास, सानिध्य, मार्गदर्शन जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आणि महाराज म्हणतात या व्यतिरिक्त गर्भवासाचं दुःख हे प्रभू तुला जर द्यायचं असेल तर ते आम्हाला मान्य आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे गर्भवासी,
गर्भवासी सुखे घालावे अम्मासी गुण गायीन आवडी हेचे माझी सर्व जोडी असो. आज या ठिकाणी झालेली ही कीर्तन रूपी सेवा योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, परमपूजनीय परमादरणीय परम श्रद्धे महंत गुरुवर्य श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने, सकल संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने, भगवंताच्या कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, सप्ताहामध्ये 8 दिवसामध्ये गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असेल, त्याचप्रमाणे साई चरित्र पारायण या ठिकाणी पार पडलेला आहे. आजची असणारी ही 7व्या दिवसाची सेवा करविली तैसी केली कटकट वाकडी की नेट देव जाणे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, हेत माझे जी उरले पायी कपन कीर्तनाची असणारी ही सेवा. परंतु विशेष करून मला धन्यवाद द्यावेसे वाटतात आमचे असणारे सुनील भाऊ महाराज कोळपकर यांना. का बरं? तर त्याचं एकमेव महत्वाचं कारण म्हणजे हे उभं केलेलं वैभव, हे भविष्याचं वैभव आहे. भविष्याचं हे वैभव आहे आणि खरोखर हे वैभव या असणाऱ्या कलियुगाच्या वावटळीमध्ये उभं राहणं. कारण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. नाचायचं असेल, नाचायचं जर शिकायचंच असेल तर या वयामध्ये शिका. त्या डीजे समोर नाचतात आज आमचे युवक तरुण नाचतात, परंतु त्या डीजे समोर नाचण्यापेक्षा इथं येऊन जर आपण नाचलात तर 84 लाख योनीमध्ये नाचण्याचा प्रसंग येणार नाही. या असणाऱ्या वयामध्ये हे असणारे संस्कार यांच्यावर आपण करत आहात. खरोखर सुनील महाराज आपल्याला समस्त ग्रामस्थ आणि आमच्या वतीने धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. आजची असणारी 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संत महापुरुषांच्या कृपाशीर्वादाने हनुमंतरायाच्या दरबारामध्ये उपस्थित समस्त ग्रामस्थ, लहान थोर अपार वृद्ध सर्वांच्या सहकार्याने तनानं मनानं धनानं या ठिकाणी चालू आहे. आणि म्हणून झालेली ही सेवा आज या ठिकाणी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या चरण कमलावर समर्पित करण्या तत्पूर्वी काही बोलायचं माऊली करून घेऊ. ज्ञानेश्वर माऊली योगीराज